हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी पालक आणि मटरची भाजी बनवणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी ही भाजी चवीला छान लागते। तुम्हाला सुद्धा अशी भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। इथे मी ताजा कोवळा पालक अगोदरच निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटे पालक वाफवून घ्यायचा आहे। वाफवल्यानंतर कोमट होऊ द्यायचा आणि नंतर निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये 2 छोटे चमचे बेसन घालायचं आहे। खूप बारीक न करता सरसरीत वाटून घ्यायचं, खूप बारीक पेस्ट करायची नाही। कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल थोडंसं या भाजीसाठी जास्त घालायचं आणि चांगलं तापू द्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की राई, जिरं आणि हिंग घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची। एक कांदा उभा पातळ कट करून घेतलेला आहे, तो असा कुस्करून घालायचा आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा खूप लाल करायचा नाही, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे। एक टोमॅटो कट करून ठेवलेला आहे, तो घालून घ्यायचा आणि सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे। मी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं बारीक वाटून घेतलेलं आहे। थोडा वेळ परतल्यानंतर ताजे सोललेले हिरवेगार मटार घालून घ्यायचे आणि थोडा वेळ परतून घ्यायचे आहे। मंद गॅस करून यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवायचं आणि मटार थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर वाटाणे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत। यामध्ये उकडलेल्या एका बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। आता बारीक केलेली पालक घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची। 2 चमचे दही घेतलेलं आहे, ते थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। भाजी चांगली खालीवर करून घ्यायची आहे आणि या भाजीला 1 उकळी येऊ द्यायची। भाजीला उकळी आली की यामध्ये आता थोडेसे मसाले घालायचे आहेत। मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे। आता यावर मंद गॅस करून 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून भाजी चांगली उकळून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे। आपली इथे पालक मटरची भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे। ही भाजी चपाती, भाकरी, रोटी कशाबरोबरही छानच लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। थँक यू. बाय.